हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज सकाळचे वाजले 4 आणि आम्ही चाललो आहे गावाला. सो इथून आम्हाला ट्रेन आहे 5 वाजता. मग तिथून कल्याणला जायचं. तिथून 7 वाजता ट्रेन आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या सकाळी सकाळी 4 वाजता उठावं लागलं. अच्छा. आता आम्ही तयार होतो, रेडी वगैरे होतो. मी तर ऑलरेडी झाली आहे रेडी. ॲज ऑलवेज दीदीचा शर्ट घातला आहे कारण की कम्फर्टेबल पाहिजे प्रवासामध्ये, त्याच्यामुळे. आणि आता चहा पाणी पितो आणि आम्ही निघतो. बाय. एवढं नुसतं लवजिल जर रिक्षाने जायचं ना, रिक्षाने जायचं 50 रुपये. तुम्ही विचार करत असाल की हिचं तोंड असं का पडलं आहे, तर मी सांगते. मला जशा सीट नव्हत्या पाहिजे नेमक्या मला तशाच सीट भेटल्या, म्हणजे असं बससारखं. जर आम्हाला अशाच सीटमध्ये बसायचं असतं तर आम्ही ट्रेनने का गेलो असतो, बसनेच गेलो नसतो का. असो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणत म्हणत मी सगळीकडे दुर्लक्ष केलं आणि मस्त वडापाव, चहा प्लस म्युझिक आणि हा बाहेरचा नजारा मी एन्जॉय करत गावाला पोचले. तर 6 घंटे प्रवास करून आम्ही फायनली पोचलो, पण अजूनपर्यंत काका आले नव्हते, त्यामुळे आम्हाला वेट करावं लागलं. आणि नंतर आम्ही सकाळी निघालो होतो 4 वाजता आणि आता वाजलेत 2. आणि मध्ये आम्ही म्हणजे 1 तास गेला कारण की खूप जास्त पाऊस होता, एकदम बेकारवाला. तुम्ही बघाच. मम्मी तरी बोलली होती की छत्री घेऊन जा, पण आम्हाला नाही ऐकायचं. आम्ही आणलीच नाही, छत्रीच नाही आणली. 2 छत्र्या होत्या चांगल्या, तरी नाही आणली. तर एक स्टॉपला थांबलो आम्ही, मग परत पाऊस आला, मग गेला पाऊस. मग आम्ही गाडीत बसलो आणि स्कूटी होती आणि आमच्याकडे सामान होतं आणि सगळे ओले झाले. दोघं पण ओले झालो, काका पण झाले, मी पण ओली झाली, पूर्ण ओली झाली. आणि मग सेकंड स्टॉपला गेलो, तिथे जोरात पाऊस पडला. त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो, मग पाऊस गेला. मग परत जेव्हा आम्ही बसलो गाडीमध्ये, परत पाऊस आला. मग आता थोड्याशा अंतरामुळे आम्ही पूर्णच्या पूर्ण भिजलो, सगळं ओलं झालं आहे. आता बघू काय होतं आहे. आता फक्त देवाकडे हीच प्रार्थना आहे की आता आजारी नको पडायला, फिरायचं आहे. तर मी आता एक छोटीशी होम टूर देते तुम्हाला. हे मध्ये जायचं, इथे होतं चटायांचं गोठा वगैरे, पण आता ते शेतात शिफ्ट केलं आहे. आणि इथे कॅनपी, इथं आम्ही इथे झोका बांधलेला, इथे झोका खेळायचो. आणि ही तुळस. हे मेन गाव आहे ह्या साईडला, इथे विहीर वगैरे असते. आणि इथे एक चटायांचं घर होतं, तिथे आधी आत्या राहायच्या. आणि वरती लिंबाचं झाड आहे एवढं मोठं, तिथे तर कायम माकडं बसलेले असतात. हा बघा, हां इथे एक, इकडे पण एक आहे. हे किचन आहे, किती मोठं आहे यार. आणि हे स्टोर रूम सारखं आहे, इथे सगळं गोण्या वगैरे. आणि हे बेडरूम सारखं आहे छोटंसं. नाही, ही बेडरूम आहे. इथे पाहुणे लोक आल्यावर बसतात, तिथे जेवतो आम्ही. आणि बाहेर हा मागचा दरवाजा आहे. आणि इथे ही चाळ आहे आणि ही बाज. इथे संध्याकाळचं बसायचं आणि इथून मस्त हवा येते, एकदम भारीवाली. हा चक्कूचा बाग आहे, इथे माकडं असतात. आता आपण वरती जाऊ गच्चीवर.
आणि दी बेस्ट पार्ट गच्ची. पण त्याच्या आधी येतं हे तर कॅनपी बघितलीस तुम्ही. हे इथे चूल वगैरे, इथे सकाळचं पाणी तापवतो. आणि इथून आता गच्ची. माकड तर नाही ना वरती, बघावं लागतं आधी बाबा. हे मी लहानपणापासून वापरते. म्हणजे मी विहिरीवर घेऊन जायची तिला. त्या साईडला विहिरी आता नाही दिसणार. आणि ही आमची गच्ची. जरा पाणी साचलंय बट ठीक आहे. इथे आम्ही झोपतो. रात्रीचं जाम भारी वाटतं माहिती का इथे. म्हणजे असं एकदम वारा पण खूप छान आहे. आणि रात्रीचं चांदण्या दिसतात ना, पूर्ण चांदण्या दिसतात. त्याच्यामुळे अजून जास्त भारी वाटतं. असं खाली झोपलं का वरती चांदण्या बघायच्या. मी त्याच्यासाठीच येते गावाला तर खरं म्हणलं तर. आणि आता खालचा रूम दाखवते तुम्हाला. तिथे काम चालू आहे. शेंगा फोडतोय आम्ही, भुईमुगाच्या शेंगा. पाणी जमलंय कारण की इथे जाम पाऊस आहे. किती छान वारा येते. रील चांगली होईल इथे माझी. मी वरती तुम्हाला गच्ची वगैरे दाखवत होती, पण मागून मला असा खडखड आवाज आला. मग मी मागे बघितलं तर माकड होते तिथे. त्याच्यामुळं मी पटकन निघाली तिथून काहीतरी करून आणि इथं येऊन बसली. आणि लिटरली माझ्या फोनमध्ये चार्ज नाही आहे, तरी पण मी ब्लॉग काढते. कारण की इथे आल्यापासून लाईटच नाही. एवढा पाऊस पडतो आहे, विजा चमकतायत, काय आहेच नाही इथे सोल्युशन. आणि नेटवर्क पण नाही आहे. आता बघू काय कसा दिवस जाईल. आता आज तर आम्ही आलो आहे. आता उद्यापासून फिरणंच चालू आहे माझं. आणि लिटरली आहे ना, मी येत होती ना आता, तर ते आजी आम्हाला असं बघतायत. कारण की मी जस्ट नॉर्मल बॅगी पॅन्ट घातलेली, पण ते गावात ऑड वाटतं थोडंसं. त्याच्यामुळं त्या विचार करत असतील हे काय घातलं हिने अंगापेक्षा बोंगा. तर मरू म्हणलं आता. मग मला ऑकवर्ड झालं आणि मी निघाली तिथून डायरेक्ट. सो एवढाच होता व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आता लाईट आल्यावर मी पटकन फोनला चार्ज करते. बाय.